अजित पवारांना आणखी एक धक्का. अजितदादांच्या राष्ट्रवादीची आणखी एक विकेट. काल सकाळपासून सुरू असलेल्या या सगळ्या बातम्यांचा शेवट अखेर माणिकराव कोकाटे झाले बिनखात्याचे मंत्री असा झाला. खरं तर काल राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. एका बाजूला कोकाटे आउट होणार आणि दुसऱ्या बाजूला मुंडे इन होणार या चर्चा धनंजय मुंडेंनी थेट अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतल्यानंतर वाढल्या. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली आणि त्यात फडणवीसांनी कोकाटेंच्या मुद्द्यावरनं अजितदादांकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही तासातच जोरदार घडामोडी घडल्या आणि कोकाटेंची सगळी खाती दादांकडे वळवण्यात आली. थोडक्यात प्रत्यक्षात राजीनामा न होता अप्रत्यक्षपणे कोकाटेंचा राजीनामा झाला आणि ते बिनखात्याचे मंत्री झाले. पण या सगळ्यामध्ये कोकाटे ज्या प्रकरणात अडकलेले आहेत ते प्रकरण आत्ताच आहे का? तर नाही. ते प्रकरण आहे 1995चं, जे पहिल्यांदा चर्चेत आलेलं 1997ला, म्हणजे तब्बल 27 वर्षांपूर्वी. आता या प्रकरणात कोकाटेंवर अनेक आरोप झाले, खटला चालला, पण कोकाटेंचा गेम झालाय तो आत्ता. महानगरपालिका इलेक्शन अगदी तोंडावर असताना, मित्र पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याची स्पर्धा सुरू असताना साहजिकच प्रश्न पडतो तो म्हणजे आत्ताच का? 27 वर्ष जुनं प्रकरण, पण गेम आत्ताच का झाला? त्याचंच उत्तर देणारी आजची ही स्टोरी. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पण आत्ताच गेम का झाला? तर याचं उत्तर मिळवण्याआधी आपल्याला माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात गेलेलं प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घ्यावं लागतं. राज्यातल्या कमी उत्पन्न गटातल्या नागरिकांना महाराष्ट्र शासनाकडनं मुख्यमंत्री कोट्यातनं अल्प दरात सदनिका दिल्या जातात. आता ही सदनिका मिळवायची असेल तर अल्प उत्पन्नाचं प्रमाणपत्र, अर्ज करणाऱ्याच्या नावावर इतर कुठलीही सदनिका नसल्याचं प्रतिज्ञापत्र हे सादर करणं बंधनकारक असतं. नाशिकच्या शहरातल्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या निर्माण व्ह्यू अपार्टमेंट मधल्या अशाच 2 सदनिका कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी मुख्यमंत्री कोट्यातनं मिळवल्या होत्या. सोबतच यातल्या 2 सदनिका इतरांच्या नावावर असल्या तरी त्याचा वापर कोकाटे आणि त्यांचे बंधू करत होते हे तपासात समोर आलं. आता हा व्यवहार झाला होता 1995 साली, पण याबद्दल तक्रार दाखल झाली 1997ला. ही तक्रार दाखल केली होती माजी राज्यमंत्री असणाऱ्या तुकाराम दिघोळे यांनी. दिघोळे यांनी 1997 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू आणि इतर दोघं अशा 4 विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बनावट कागदपत्र देऊन सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि इतर 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात माणिकराव कोकाटे यांनी इतर 2 लाभार्थ्यांची घरं आपल्या नावावर वळवली. त्यानंतर बेकायदेशीरपणे त्यांनी या घरांमध्ये बांधकाम केलं असा सुद्धा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला. मग या सगळ्या प्रकरणात कोकाटे यांच्यावरती आयपीसीच्या कलम 420, 465, 471 आणि 47 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये माणिकराव कोकाटे हे आरोपी क्रमांक 1, त्यांचे बंधू आरोपी क्रमांक 2 आणि इतर 2 नातेवाईक हे आरोपी क्रमांक 3 आणि 4 होते. कोकाटेंनी आपण अल्प उत्पन्न गटात येतो अशी कागदपत्र तेव्हा सादर केली होती, पण प्रत्यक्षात त्यांचे वडील हे कोपरगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर होते आणि ते कारखान्याला 100 ते 200 टन ऊस पाठवत होते. 1997ला म्हणजे 27 वर्षांपूर्वी हे प्रकरण समोर आलं ते तुकाराम दिघोळे यांनी केलेल्या आरोपांमुळे. खरं तर तुकाराम दिघोळे हे सिन्नरच्या राजकारणातलं मोठं आणि महत्त्वाचं नाव. जवळपास 3 दशकं त्यांनी सिन्नरच्या आणि नाशिकच्या राजकारणावर होल्ड ठेवला होता. जिल्हा बँक असेल, साखर कारखाना यावरती दिघोळे यांचा होल्ड होता. 1985 पासून सलग 3 टर्म ते आमदार म्हणून निवडूनही आले होते. त्यात 1995ला त्यांनी अपक्ष म्हणूनही बाजी मारलेली. दिघोळे हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जायचे, पण 95 साली ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी युती सरकारमध्ये राज्यमंत्रीपद सुद्धा मिळवलं. सलग 3ऱ्यांदा सिन्नरमधनं निवडून येणं, त्यात राज्यमंत्रीपद, यामुळे त्यांची ताकद चांगलीच वाढलेली. तेव्हा माणिकराव कोकाटे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या विरोधात दिघोळे यांनी आवाज उठवला होता. न्यायालयात या प्रकरणाचा खटला उभा राहिला, पण सुनावणी व्हायची आणि पुढची तारीख दिली जायची. त्यात 1999ला कोकाटे आणि दिघोळे या दोघांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण राष्ट्रवादीकडनं सिन्नरचं तिकीट मिळालं दिघोळे यांना. कोकाटेंनी शिवसेनेकडनं निवडणूक लढवली आणि मग सिन्नरमध्ये कोकाटे विरुद्ध दिघोळे हा सामना रंगायला लागला. पण आमदारकीला दोन्ही वेळेला माणिकराव कोकाटे हे वरचढ ठरले. सदनिका घोटाळा प्रकरणात इकडे सुनावणी सुरूच होती. त्यात 2004 मध्ये कोकाटे आणि दिघोळे हे पुन्हा कोर्टात आमने सामने आले. ते प्रकरण होतं निवडणुकीचं.
2004च्या निवडणुकीत दिघोळे यांचा पराभव झाला, पण त्यांनी कोकाटे यांनी मतदार यादीमध्ये फेरफार केली आहे, चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकली आहे असा आरोप करत कोकाटेंच्या विजयाला कोर्टात याचिका दाखल करत आव्हान दिलं. हा वाद अगदी सुप्रीम कोर्टात सुद्धा गेला. 2010 साली याबद्दलचा निकाल आला. दुसऱ्या बाजूला सदनिका घोटाळा प्रकरणाचा खटला मात्र सुरूच होता. पुराव्यांची चौकशी होत होती, पण कुठलाच निर्णय होत नव्हता. हा खटला सुरू असताना 2019 साली तुकाराम दिघोळे यांचं निधन झालं. त्यामुळे आता या खटल्याचं पुढे काय होणार असा प्रश्न होताच. पण नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. 2024च्या नोव्हेंबर महिन्यात माणिकराव कोकाटे सिन्नरमधनं 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांना कृषी मंत्रीपद सुद्धा मिळालं. पण 20 फेब्रुवारी 2025ला नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी या प्रकरणात निकाल दिला आणि माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. इतर 2 आरोपींना मात्र या गुन्ह्यातनं वगळण्यात आलं. नाशिक जिल्हा न्यायालयानं हा निकाल दिला तेव्हा कोकाटे अर्थातच आमदार आणि मंत्री देखील होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावण्यात आल्यानं कोकाटेंची आमदारकी रद्द होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. पण नाशिक कनिष्ठ न्यायालयानं हा निर्णय दिल्यावर लगेचच जामिनासाठी अर्ज केला आणि सोबतच आपण जिल्हा सत्र न्यायालयात या निर्णयाला आव्हान देणार आहोत, हे राजकीय आरोपांचं प्रकरण आहे असंही कोकाटे यांनी त्यावेळी सांगितलेलं. साहजिकच आता जिल्हा सत्र न्यायालयात कोकाटेंना दिलासा मिळेल अशी चर्चा होती. पण 24 फेब्रुवारीला एक बातमी आली, हस्तक्षेप याचिकेची बातमी. दिवंगत नेते तुकाराम दिघोळे यांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड यांनी कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेल्या अपीलच्या विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे असं सांगितलं. कोकाटेंना जामीन हा मंजूर झाला होता. त्यांना या प्रकरणात दिलासा मिळेल. तुकाराम दिघोळे यांचं निधन झाल्यानं या प्रकरणाला पूर्णविराम मिळेल असं बोललं गेलं. पण दिघोळे यांच्या मुलीनं केलेल्या याचिकेनं या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट आला. ॲडव्होकेट अंजली दिघोळे यांनी मी तुकाराम दिघोळे यांची मुलगी असल्यानं त्यांची वारसदार म्हणून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची याचिका कोर्टात करते आहे अशी माहिती माध्यमांना दिली होती. आता त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असं म्हणत सभागृह दणाणून सोडलेलं. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष किंवा राज्यपाल याबद्दल निर्णय घेतील असं सांगितलं देखील होतं. तेव्हा मात्र सरकारने कोकाटेंना अभय दिलंय अशी चर्चा झाली, कारण जिल्हा सत्र न्यायालयाकडून निर्णय हा प्रलंबित होता. त्यात 5 मार्च 2025ला जिल्हा सत्र न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना सुनावलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यामुळे कोकाटेंना दिलासा मिळाला होता. त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी दोन्ही वाचलं होतं. आता हे सगळं घडलं मार्च 2025 पर्यंत. त्यानंतर विधिमंडळात रमी खेळण्याच्या मुद्द्यावरनं कोकाटेंचं कृषी मंत्रीपद गेलं. त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं. खातं बदललं तरी मंत्रीपद मात्र कायमच राहिलं. पण तेव्हा या सदनिका घोटाळ्याची फारशी चर्चा झाली नाही. पण हे प्रकरण चर्चेत आलंय ते आत्ता महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार की नाही या चर्चा सुरू असताना. साहजिकच मग हा गेम ठरवून झाला का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. तर नाशिक जिल्हा न्यायालयात कोकाटेंच्या कथित घोटाळ्याचं प्रकरण जे प्रलंबित होतं त्यावर सुनावणी झाली ती मंगळवारी झालेल्या सुनावणीत नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटे आणि त्यांच्या बंधूंची 2 वर्षाची शिक्षा ही कायम ठेवली आहे. आता या सुनावणीला माणिकराव कोकाटेंनी हजर राहणं अपेक्षित होतं, पण ते हजर काही राहिले नाहीत आणि त्यावरनच कोर्टाने त्यांना चांगलंच फटकारलं. यात याचिकाकर्त्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड यांनी मात्र कोकाटेंनी आपली अटक टाळण्यासाठी ते कोर्टात आले नाहीत असा आरोप केला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी करावं यासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्याची सुनावणी बुधवारी पार पडली आणि कोर्टानं माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं. त्यानंतर कोकाटेंच्या वकिलांनी कोकाटेंची तब्येत ठीक नसल्यानं आम्ही शरण येण्यासाठी 4 दिवस मागितले होते. ते ॲडमिट असल्यानं मंगळवारच्या सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत असा युक्तिवाद केला. पण तो सुद्धा यशस्वी ठरला नाही. माणिकराव कोकाटे यांना त्वरित पोलिसांसमोर हजर व्हावं त्यांनी किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असा आदेश कोर्टाने दिला. कायद्यापुढे सगळे लोक समान आहेत, मग तो कोणी मंत्री असो किंवा अन्य कोणी असो असं सुद्धा न्यायालयाने निकाल देताना सांगितलं होतं.
आता माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली असून शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे असं सांगण्यात येते। आता उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता असताना ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड यांनी कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळू नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत। मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा ही शिक्षा कायम ठेवेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थोडक्यात 27 वर्ष जुन्या प्रकरणात आत्ताच गेम झाला, कारण ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड यांनी आपल्या वडिलांचा वारसा चालवत हे प्रकरण लावून धरलं आणि या प्रकरणाची प्रलंबित असलेली अंतिम सुनावणी आता पार पडली आहे। आता या प्रकरणात उच्च न्यायालय नेमका काय निर्णय देतं, या सगळ्या प्रकरणात कोकाटेंना खरंच अटक होते का, त्यांचं जे काही या ठिकाणी गेम होण्याची चर्चा होतीये तो अटकेपर्यंत थांबतो की त्यांचं सगळं राजकीय करिअर सुद्धा पणाला लागतं, हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।